नगाव एज्युकेशन सोसायटीचे श्री अण्णासाहेब दवा पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नगाव प्राचार्य श्री राजेंद्र पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न। आज दिनांक 31 मे 2026 रोजी रविवारी सायंकाळी 6:30 वाजता धुळे शहरातील सौभाग्य लॉन्स गोंदूर रोड धुळे या ठिकाणी धुळे नगाव एज्युकेशन सोसायटीचे श्री अण्णासाहेब दवा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नगाव धुळे येथील प्राचार्य श्री राजेंद्र रघुनाथ पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब मनोहरजी बदाने, माजी सभापती तथा लोकनियुक्त सरपंच माईसो ज्ञानज्योतिताई बदाने, धुळे ग्रामीण आमदार तथा नगाव एज्युकेशन सोसायटी चेअरमन राम बदाने यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी श्री राजेंद्र पाटील प्राचार्य यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला। अनेक मान्यवर, विविध पक्ष संघटना, विविध शिक्षक संघटना, आप्तेष्ट, नातलग, मित्र परिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर श्री राजेंद्र रघुनाथ पाटील यांचा जन्म 12 मे 1968 साली झाला। श्री राजेंद्र पाटील यांचे शिक्षण इयत्ता 5वी ते 12वी नगाव येथील त्याच विद्यालयात, ज्या विद्यालयात ते कार्यरत झाले त्याच विद्यालयात शिक्षण घेतले, त्याच विद्यालयात कार्यरत झाले। 1989 साली त्यांनी नांदेड येथे बीपीएड केले। तदनंतर 1991 साली ते नगाव येथे शिक्षक म्हणून रुजू झाले। नोकरीत असताना एमपीएड केले। अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडविले। आज देखील राष्ट्रीय स्तरावर विविध राज्यात देखील विद्यार्थी हे कार्यरत असून अनेक खेळाडू विद्यार्थी त्यांनी घडविले। त्यांना 2006 ते 7 दरम्यान गुणवत्ता क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देखील मिळाला। असे आदर्श शिक्षक राजेंद्र पाटील यांनी आपले शिक्षक म्हणून कर्तव्य बजावले। 2014 साली त्यांना मुख्याध्यापक पद देण्यात आले। सलग 10 वर्ष त्यांनी मुख्याध्यापक पद बिलाडी या ठिकाणी ते कार्यरत होते। तदनंतर 3 वर्ष नगाव येथे प्राचार्य म्हणून रुजू झाले। त्यांना 2 मुलं असून एक मुलगा प्राध्यापक गौरव पाटील SVKM येथे कार्यरत असून दुसरा मुलगा BSc शिक्षण करीत असून पत्नी सौ वैशाली राजेंद्र पाटील या देखील नगाव येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत। अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी ते देखील सेवा बजावत असून अशा सत्कार मूर्ती श्री राजेंद्र पाटील हे आज 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या।